मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो 17 जुलैच्या दिवशी विधान भवनाच्या प्रांगणात आपल्याला गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झालेली पाहायला मिळाली। या मारहाणीचे व्हिडिओ आज सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत। त्या व्हिडिओला पाहताना जनता अनेक प्रश्न सरकारसमोर उपस्थित करते। त्यातला पहिला प्रश्न म्हणजे की या आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना इतकी शक्ती मिळते कुठून की विधान भवनात येऊन मारहाण करण्याची हिम्मत या लोकांची होते। दुसरा प्रश्न असा की जे घटनाक्रम घडलं, जी मारहाण झाली, त्यामागचं कारणीभूत कोण आहे आणि या मारहाणीची सुरुवात 2 गटांपैकी पहिल्यांदा कोणी केली। असे अनेक प्रश्न, जे काम पत्रकारांचं होतं ते काम जनता करत असताना या पत्रकारांमधलीच एक विशेष लॉबी आहे, ज्याला आपण HMV किंवा सेक्युलर आणि पुरोगामी पत्रकार म्हणतो, त्या लोकांनी वेगळाच नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न केला। या मारहाणीचं दुःख जितकं जितेंद्र आव्हाड किंवा त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना झालं नसेल, त्याहूनही जास्त दुःख या पुरोगामी पत्रकारांना झालेलं दिसतोय। कारण थोड्या दिवसांपूर्वीच प्रवीण गायकवाड या ब्रिगेडी प्रदेशाध्यक्षाला जे तोंड काळं करण्यात आलं, त्या दुःखातून अजून आपण सावरत नाही। त्याहूनही प्रचंड दुःख हे आपल्या जन्माला येऊन ठेपलं आणि आता हे आपण सहन कसं करणार। त्यामुळे त्याचा राग ते प्रकट करण्यासाठी एक खोटं नरेटिव्ह गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बांधताना आपल्याला दिसत आहे। कारण सुरुवातीला जेव्हा या घटनेचे व्हिडिओज आपल्या समोर आले तर मीडियाने हीच हेडलाईन चालवली की गोपीचंद पडळकर यांच्या इशाऱ्यावरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुद्दामून जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना जाऊन मारण्याचं काम केलं। यात किती तथ्य आहे हे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही आणि हे सगळेच आरोप गोपीचंद पडळकर यांनी स्वतः फेटाळलेले। जोपर्यंत हे सिद्ध होत नाही त्यावर ठळकपणे बोलणं हे मला उचित वाटत नाही आणि पुरावे नसतानाही मीडियाने हा नरेटिव्ह चालवला। पण सुज्ञ जनतेने मीडियाला प्रत्युत्तर करताना जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडिओ समोर आणला की विधान भवनाच्या प्रांगणातच बाहेरून चालताना जेव्हा गोपीचंद पडळकर त्यांच्या समोरून जात होते, तेव्हा आव्हाडांनी मुद्दामून त्यांना डिवचण्यासाठी मंगळसूत्र चोराचा अशा घोषणाबाजी सुरू केल्या, असे एक आवाज काढायला सुरू केला आणि तेच एक सुरुवात होती या भांडणाची, असं जनतेने समोर आणून दाखवलं। आता पत्रकारांना आपला बांधलेला नरेटिव्ह हा निस्तनाबूत होताना दिसला। त्यावेळी त्याने गोपीचंद पडळकर यांचं एक भाषण, थोडीशी क्लिप वरती आणली, जे हिंदुत्ववादी संघटनांना भाषण देताना त्यांनी सुप्रिया सुळे आणि त्याच्या कुटुंबाविषयी एक टिप्पणी केलेली होती की त्यांची आई एका धर्माची आहे, वडील एका जातीचे आहेत, नवरा एका धर्माचा, त्या एका जातीचे, अशा जे कॉकटेल कुटुंब पुण्यात आहे, हे वक्तव्य त्यात सुप्रिया सुळेंच्या परिवाराविषयी एकही शिवी किंवा अभद्र शब्द हे गोपीचंद पडळकर यांनी वापरलेलं नव्हतं। तरीसुद्धा या टिप्पणीला आधार ठेवूनच या भांडणाची सुरुवात झाली, असं मीडियाने बोलायला सुरुवात केलं। आणि काही जातीवादी पत्रकार आहेत या पुरोगामी पत्रकारांपैकी, ज्यांना गोपीचंद पडळकर हा धनगर समाजातला एक व्यक्ती आहे, त्यामुळे हा व्यक्ती आमदार कसा झाला आणि मुख्यमंत्र्यांच्या इतका जवळ कसा जाऊन पोचला आहे हे बघवत नाही आहे, सहन होत नाही आहे, त्यांच्या डोळ्यात ते डिवचत आहे। त्यामुळे जेव्हा त्या व्यक्तीमध्ये दुसरं काही सापडत नाही आहे, तेव्हा त्या व्यक्तीची भाषा पकडली जाते की ही गावठी भाषा आहे, हा महाराष्ट्राच्या राजकारणातला असंस्कृतपणा आहे। आता मला एक कळत नाही आहे की या जातीवादी पत्रकारांनी कधी मुंबई आणि पुण्याच्या बाहेर येऊन उर्वरित महाराष्ट्र पाहिला आहे का नाही। या महाराष्ट्रात मराठी भाषेतच किती अनेक डायलेक्ट्स आहे। आज धाराशिवमध्ये येऊन बघा, धाराशिवमध्ये ज्या बॉर्डरवर जी लोक राहतात त्यांची मराठी फार विचित्र आहे। त्यांची मराठी जर मुंबईतल्या लोकांनी किंवा पुण्यातल्या जातीवादी लोकांना ऐकली, त्यांना मराठीसुद्धा म्हणून स्वीकार करणार नाहीत हे पत्रकार। अशी परिस्थिती या पत्रकारांची झाली आहे। त्यामुळं गोपीचंद पडळकर जी मराठी बोलतात ती गावठी मराठी, ती सामान्य मराठी माणसाची भाषा आहे। जर ती भाषा तुम्हाला स्वीकार नसेल तर तुम्ही महाराष्ट्रातच राहण्याच्या लायकीचं नाही आहे। आणि एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीवरून जर तुम्ही टार्गेट त्याला करणार असाल तर त्याहून खालची पातळी मला नाही वाटत पत्रकार धर्मामध्ये अजून कुठे असेल। आणि ज्या व्यक्तीला तुम्ही डिफेंड करताय, जितेंद्र आव्हाडांना, त्याची कुकर्म ही प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे। स्वतः त्या पुरोगामी पत्रकारांना सुद्धा माहिती आहेत की आजपर्यंत किती खालच्या पातळीची कामं आव्हाडांनी केली आहेत। आणि त्यांचा स्वभाव हा उघड करण्यासाठी मला काही फार लांब जाण्याची गरज नाही, इतिहासातले व्हिडिओज खोदून काढण्याची गरज नाही। ज्या दिवशी ही मारहाण झाली त्याच दिवशीचा व्हिडिओ मी स्क्रीनवर लावतोय। जितेंद्र आव्हाडांनी पत्रकारासोबत जी त्याच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची संस्कृती, ते किती सुसंस्कृत आहेत
याचं प्रमाण जे त्यांनी दिलं त्याचा व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा. नाव घेतो कारण त्या हगवण्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार. कारण नसताना त्या पत्रकारांनी तुम्हाला एकही शब्द काहीच बोललेलं नसताना तुम्ही त्याला मारण्यासाठी गेलात. आणि फक्त जितेंद्र आव्हाडच नाही तर त्याच रात्री रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जेव्हा पोलीस ठाण्यात गेले आणि पोलिसांसोबत जी एक धमकी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला रोहित पवारांनी, की तसं पोलीस हे आपले घराणेशाहीतले नोकर आहेत आणि आपल्या घरात रोज ते साफसफाई करणारे कर्मचारी नसतात, तेवढीच लायकी आपल्यासमोर पोलिसांची आहे, अशी भाषा पोलिसांसाठी रोहित पवार वापरताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य पाहिली पाहिजे. कारण हा जो माज दिसतो ना सत्तेचा, किंवा आपण इतक्या वर्षांपासून आपले सगळेच कुटुंबीय हे सरकारमध्ये राहिले आहेत, आपली अनेक प्रचंड ओळख आहे, हे जो घमंड एका व्यक्तीला जेव्हा येतो तेव्हा त्याची वागणूक कशी असते हे रोहित पवारांनी आपल्याला त्या दिवशी दाखवलेलं आहे. आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं. आमदारावर आवाज रोहित पवारांना इतकं राग येण्यामागचं कारण काय, तर तो पोलीस अधिकारी त्यांना हातवारे करून बोलत होता. आपण त्या पोलिसांचे मालक आहोत आणि एक नौकर आपल्याला हातवारे करून कसा बोलू शकतो याचा राग याविषयी आपल्या स्वाभिमानाला ठेच रोहित पवारांना पोचली असेल. त्यामुळे तितका मोठा आवाज करून त्याच्याच पोलीस ठाण्यात जाऊन त्या पोलीस अधिकाऱ्याशी रोहित पवार बोलताना दिसले. याविषयी महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, की भर रात्री जाऊन पोलिसांसोबत एकतर धमकीने बोलणं, त्यांच्यावर जोर जबरदस्ती करणं आणि आपलं एक प्रेशर टाकण्याचं काम करणं, त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणं, याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांवर आणि जी काही लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत रोहित पवारांसमेत, जितेंद्र आव्हाडांसमेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कोणताही व्यक्ती कितीही वर्ष सत्तेत राहिला असेल तो पोलिसांसमोर किंवा कायद्यासमोर हा मोठा राहत नाही. संविधान हे सर्वोच्च आहे आणि हे तर त्यांच्याच पक्षाचा नारा आहे लोकसभेच्या दरम्यानचा. त्यामुळे संविधानाची तरी लाज ठेवा. आणि जे पत्रकार आणि यांच्या पक्षातली लोक कोण कारणीभूत आहे या मारहाणीला वादविवाद करतायत, की मंगळसूत्र चोर हा जो नारा या लोकांनी लावला ते कारण आहे, की गोपीचंद पडळकर यांनी जे भाषण दिलं ते कारण आहे, तर हे प्रश्न चुकीचा आहे की आव्हाड आणि पडळकरांपैकी कोण कारणीभूत आहे. प्रश्न हा आहे की मूळ प्रश्नाचं, या मूळ जे प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे. कारण जे आपण आज गोपीचंद पडळकर आणि आव्हाडांमधलं भांडण पाहतोय त्याची गंगोत्री ही स्वतः शरद पवार आहेत. कारण गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड हे तर फक्त राजकारणातले दोन दिग्गजांचे दोन प्यादे आहेत. त्या दोघांच्या नावावर हे दोघं राजकारणाच्या पटलावर आपले आपले डाव खेळताना दिसत आहे. एकतर गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाडांना काही बोललेलं नव्हतं, त्यांनी कोणाला बोललं तर शरद पवारांवर टिप्पणी केली, सुप्रिया सुळेंवर टिप्पणी केली आणि शरद पवारांना आपल्यावर टिप्पणी झाली, किंवा आपलं जे प्रस्थापित राजकारण आहे, आपण जी प्रतिष्ठा निर्माण केली आहे किंवा जी खोटी त्यांची जी प्रतिष्ठा त्यांना दिसते त्याला ठेच एखादा धनगर समाजातून आलेला व्यक्ती आपल्यावर आरोप करतोय, ते शरद पवारांना सहन झालं नाही. आणि गोपीचंद पडळकर हे कोणासाठी हे काम करत होते तर देवेंद्र फडणवीसांसाठी. म्हणजे डायरेक्टली देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर हे आरोप केल्यासारखे झाले आणि शरद पवारांना ते पाहिलं नाही. त्यामुळे आपला प्यादा जितेंद्र आव्हाड नावाचा प्यादा त्याने मैदानात उतरवला आणि हे भांडण सुरू झालं. या भांडणाच्या गंगोत्रीचा उगम तेव्हाच सुरू झालेला होता जेव्हा शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या जातीवर टिप्पणी करायला सुरुवात केलेली होती आणि देवेंद्र फडणवीसांचं शासन म्हणजे पेशवाई महाराष्ट्रात आली आहे ही जेव्हा टिप्पणी शरद पवारांनी केली त्यावेळीच हे जे भांडण, ही मारहाण जी आपण पाहतो त्याचं उगम त्या दिवशी झालं. 2016ची टिप्पणी तुम्हाला आठवत असेल आणि जर आठवत नसेल तर आठवणीत आणा आणि मी आठवण तुम्हाला करून देतो. जेव्हा कोल्हापूरचे गादीचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय BJPतल्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला होता, त्यात देवेंद्र फडणवीसांचा काहीच श्रेय नव्हता, कोणताच रोल नव्हता. कारण एकतर 2016च्या आसपास अजून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. शिवसेना एकतर युतीत असूनसुद्धा त्यांच्यावर टीका टिप्पणी करत होती. सत्तेत असूनही विरोधक असल्याप्रमाणे शिवसेना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत होती.
त्यामुळे त्यांना सांभाळलं आणि युतीरी सरकार टिकवणं अशा अनेक प्रलंबित प्रश्न हे देवेंद्र फडणवीसांसमोर होते. आणि इतकं सगळं मुद्दे समोर असताना खासदारकीसारखे मुद्दे हे देवेंद्र फडणवीसांना विचार करण्यासाठी वेळच नव्हता. हे सगळे मुद्दे हे राज्यसभेसाठी दिल्लीतून त्यांना आदेश आलेला होता आणि फक्त ही सूचना संभाजीराजेंपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी पोचवलेली होती. इतकंच काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. तेव्हा शरद पवारांनी जी टिप्पणी केली ती खरंच इतक्या खालच्या पातळीची होती की कोणाही व्यक्तीविषयी मला नाही वाटत कोणत्याही राजकारण्याने आजपर्यंत इतकी खालची टिप्पणी केलेली असेल, त्याच्या जातीवरून विशेष करून. कारण शरद पवार जे म्हणाले की आम्ही इतिहासात असं वाचलेलं होतं की छत्रपती हे पेशव्यांना नियुक्त करायचे, पण आज आपल्याला हे पाहायला मिळतं आहे की पेशवे हे छत्रपतींना नेमतात, त्यांना नियुक्त करतात. कारण राज्यसभेत हे देवेंद्र फडणवीस हे संभाजीराजेंना नियुक्त करतायत असा संदेश किंवा असा एक नरेटिव्ह हा शरद पवारांनी बांधण्याचा प्रयत्न केला आणि राज्यात पेशवाई आली आहे, पेशवाईंचं राज्य पुन्हा एकदा आलं आहे असा एक संदेश देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला. हे जे पेशवाईला शिवी बनवण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे, मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी काम राजकारणात दुसऱ्या व्यक्तीने आजपर्यंत केलं नसेल. जे जातीयवादीचं विष शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पेरलं, जे वटवृक्ष आज झालं आहे, त्याचं श्रेय शरद पवारांनाच जातं. आणि त्याचं एक फळ म्हणून आपल्याला जितेंद्र आव्हाड आणि पडळकरांमध्ये जी मारहाण झाली ती पाहायला मिळाली. हा फक्त एक अध्याय आहे त्या संपूर्ण ग्रंथाचा. हा ग्रंथाचा रचयिता स्वतः शरद पवार आहेत. आणि मला शरद पवारांना पाहून कधी कधी आश्चर्य होतं की सगळं करून मी यात नव्हतोच हे दाखवण्याची कला शरद पवारांनी कशी अवगत केली आहे. कारण आजही तुम्ही जर पाहाल तर गोपीचंद पडळकर यांची भाषा, त्यांची वागणूक, त्यांनी केलेली किंवा त्यांनी इशारा केला म्हणून मारहाण झाली किंवा त्यांच्या बाजूचे म्हणजे BJPचे समर्थक हे जितेंद्र आव्हाडांवर आरोप प्रत्यारोप करतात, पण कोणीही शरद पवारांवर बोलताना दिसतच नाही आहे. मला हे पाहून खरंच आश्चर्य होतं आहे. कारण मुळात गंगोत्री ही शरद पवारांपासून वाहत आलेली आहे. यात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड हे फक्त छोटे प्यादे आहेत. ज्या दिवशी ब्राह्मण ही जात देवेंद्र फडणवीसांची मुद्दामून राजकारणात प्रदर्शित करण्याचं काम शरद पवारांनी केलं, त्याच दिवशी हे भांडण सुरू झालेलं होतं. आणि हे भांडण तेव्हाच संपेल जेव्हा मुळातून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संपुष्टात येईल. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.